नमस्कार मित्रांनो, मी विवेक जाधव आपल्या कृषी उत्सव पेजवरती आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे हरभरा पिकातील पाणी व्यवस्थापन. हरभरा पीक हे सेन्सिटिव्ह पीक आहे. याला जास्त पाणी जरी झालं तरी प्रॉब्लेम येतात आणि कमी पाणी जर झालं तरी प्रॉब्लेम येतात. मुख्यत्वे हरभरा पिकातील पाणी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करायचं ठरलं तर याला 3 स्टेजमध्ये 3 पाणी देणं गरजेचं आहे. पहिलं जे पाणी आपण सजेस्ट करतो ते करतो 20 ते 25 दिवसामध्ये. या 20 ते 25 दिवसामध्ये झाडाची वाढ होण्याची स्थिती असते. त्याच्यामध्ये शाकीय वाढ असेल आणि फळफांद्याची वाढ. या जर अवस्थेमध्ये पाणी बसलं तर झाडाची वाढ व्यवस्थित होते. त्यानंतर दुसरं पाणी आपण सजेस्ट करतो 40 ते 45 दिवसामध्ये. या अवस्थेमध्ये म्हणजे फुलं लागण्याच्या अगोदर झाडावरती 1-2 फुलं ज्यावेळेस आपल्याला दिसतात त्यावेळेस जर आपण पाणी दिलं तर झाडाच्या फुलाची संख्या हे पाणी दिल्यानंतर चांगलं येते. आणि तिसरी स्टेज जर आपण म्हणूया ती म्हणजे फळं तयार होण्याची स्टेज. म्हणजे ज्यावेळेस घाटे आपल्याला हरभऱ्यावरती दिसतात आणि त्या स्टेजमध्ये जर आपण पाणी दिलं तर आपल्याला दाना टपोरा भरलेला दिसतो. मित्रांनो, ह्या झाल्या 3 स्टेज. या स्टेजमध्ये जर पाणी दिलं तर उत्पन्न चांगलं मिळतंच. पण बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो तो म्हणजे स्प्रिंकलर आपण यूज केलं पाहिजे की नाही? तर मित्रांनो, स्प्रिंकलर यूज करायला काही हरकत नाही. फक्त काळजी एकच घ्यायची आहे, आपल्या शेतामध्ये कुठल्याही पद्धतीने पाणी थांबलं नाही पाहिजे, पाणी साचलं नाही पाहिजे. जर पाणी साचलं तर मर रोगाला आपण आमंत्रण दिल्यासारखंच आहे. अशा पद्धतीने पाण्याचं व्यवस्थापन हरभरा पिकामध्ये आपण केलं पाहिजे. धन्यवाद.